रेणुकाई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश बाष्टेवार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलच्या वादासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांनी मेडिकल भागीदाराकडून आपल्यावर सातत्याने दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप केला। डॉक्टर बाष्टेवार यांनी सांगितले की त्यांच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून त्यामागे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे। मेडिकलचे 4 जण जे पार्टनर होते त्यामध्ये अनुज उल्हासराव सकवान, रेणुका मोहरे म्हणजे अनु सकवानची पत्नी, त्यानंतर डॉक्टर प्रशांत मिरगेवाड आणि दीपा जगदीश सकवान म्हणजे अनु सकवानच्या भावाची पत्नी, हे 4 त्यात भागीदार होते। त्यांनी सर्व गोष्टींमध्ये अफरातफर केली, फायनान्सचे पैसे उचलले, यांचा मेडिकलचा माल पुरवठा न मेडिकलच्या डिस्ट्रीब्युटरचे पैसे दिल्यामुळे यांचा माल पुरवठा खंडित झाला आणि इथं सगळा तुटवडापूर्ण निर्माण झाला। पेशंटची गैरसोय होऊ लागली, कोणाची हेळसांड होऊ लागली। त्यामुळे मी त्यांना वारंवार अगोदर नोटीस बजावल्या, नोटीस बजावून सुद्धा काही सुधारणा न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आमचा त्यांचा करार 5 वर्षाचा जो होता रेंट ॲग्रीमेंटचा तो संपलेला होता 2023 मार्चलाच। या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना मी टर्मिनेशनसाठी नोटिसेस पाठवल्या आणि सर्व ठरलं की 31 तारखेला मेडिकल खाली करायचं आहे। पण 30 तारखेला जाऊन यांनी माझ्यावरच उलट FIR दाखल केला की मी यांना बंदूक दाखवली आणि धमकी दिली जीवे मारण्याची। त्यात त्यांनी टाइम टाकला 6:30चा, पण 6:30 ते 8 वाजेच्या काळामध्ये मी माझ्या ओपडीमध्ये पेशंट तपासत होतो। CCTV कॅमेऱ्यामध्ये सर्व गोष्टी कॅप्चर आहे आणि हॉस्पिटलला सगळे CCTV कॅमेरे आहेत। मग हीच बाब जेव्हा मी पूर्ण CCTV कॅमेरा घेऊन सगळ्या पूर्ण त्याचे फुटेज घेतले आणि माननीय पोलीस आयुक्त अधीक्षक यांच्याकडे जाऊन न्याय मागितला, तेव्हा त्यांनी पूर्ण सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्या CCTV फुटेजमध्ये क्लिअर दिसत आहे की मी माझ्या ओपडीमध्ये आहे। तर जो माणूस ओपडीत बसला असेल तो जाऊन पुढच्या माणसाला धमकी कसा देईल? आता काल जे वृत्तपत्रात न्यूज टाकल्या गेली त्या 2 गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत। एक नमूद केलेलं आहे की मी त्यांना कोणतीही आधी इंटिमेशन दिलं नाही आणि डायरेक्ट त्यांचं मेडिकल मी टर्मिनेट केलं, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला 1 तारखेला जाऊन आणि ही धमकी दिली। त्यामुळे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तक्रार केली। आता तुम्हाला याच्यात दिसत असेल की 6 डिसेंबरला पहिली नोटीस आहे माझी गेलेली, त्याचबरोबर खाली त्यांनी इन्फॉर्म टू ऑल पार्टनर लिहिले। दुसरी नोटीस पाठवलेली आहे 22 तारखेला, त्यात सुद्धा ही नोटीस रिसिव्ड आहे। याचबरोबर ड्रग डिपार्टमेंटला सुद्धा नोटीसेस दिल्या मी सगळ्या याच बाबतीतल्या आणि त्यांचा जो करार होता मुळातच तो माझा संपलाही होता 2023ला, मार्च 23लाच। मग ह्या आणि दुसरा त्या वृत्तपत्रात अशी दखल घेतली की बाबा जे काही हे सगळे साक्षीदार आहेत हे साक्षीदार पूर्ण यांच्या जवळचेच आहेत। तर पोलीस विभागाने सुद्धा साक्षीदार असे तपासले आहेत की जे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसायला लागले साक्षीदार आहेत, जे कोणी असतील साक्षीदार इथं असलेले, पेशंट असतील, तिथे रुग्णातेवाईक असतील किंवा इथे काम करणारे कर्मचारी असतील। आता रुग्णालयामध्ये कर्मचारी असतात, त्यांचे त्याने स्टेटमेंट घेतल्या। बरं, याच्यात साक्षीदाराचा महत्वाचा मुद्दा सोडून सुद्धा CCTV कॅमेऱ्यामध्ये सरळ सरळ पूर्ण दिसायला लागले की डॉक्टर कुठं बसून होते तेव्हा तोच माणूस जाऊन बाहेर कसा धमकी देईल, खोटा दुकान। मग त्याची चौकशी पूर्ण केली आणि चौकशी करून मग पोलीस विभागानं त्यातला B समरी अंतर्गत फायनल केले त्या याला केसला। आता हे जे काही त्रास चालू आहे, दुसरं आमचं एक खाली कॅथलॅबची मशीन आहे त्यात सुद्धा हे भागीदार होते, पण एवढा सगळा प्रकार आणि सगळ्या गोष्टी गैरव्यवहार हे सगळं पूर्ण पाहून माझी काय राहण्याची इच्छा झाली नाही। इच्छा न झाल्याच्या कारणानं मी त्यांना सांगितलं की बाबा आपण इथं मशीन विकून टाकू, तुम्ही घेऊन चालवा इतरत्र किंवा मला द्या, जे काय असेल ते आम्ही पैसे देऊ। पण ह्या कोणत्याच गोष्टीला तयारी नव्हती। यानुसार ठरलं की ऑडिट करून घ्यायचं, जे काही व्यवहार असेल ते 2019 पासून 23 पर्यंत त्या पूर्ण प्रकरणाचं ऑडिट केलं। जे काही पैसे देणं होते ते त्या पार्टनरला पैसे सुद्धा मी पूर्ण पेमेंट देऊन टाकलेलं आहे त्या काळातलं। या ऑडिट रिपोर्टमध्ये इथं दिलेलं आहे पेड टू पार्टनर म्हणून 33,48,234 रुपये हे डिसेंबर 2023 पर्यंत आहे। त्यानंतर 2024 आणि 2025 या 2 वर्षाचं जे काही ऑडिट आहे ते न्यायालयामध्ये पूर्ण दाखल केलेलं आहे आम्ही, त्याची जे काय असेल ते। आणि न्यायालय याच्यानंतर जो काही निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, त्यानुसार जे काही आमचं देणं घेणं असेल तर आम्ही त्यांना देऊ। आणि मशीन जी काही त्यांनी विकली ते मशीनही त्याचे जे पैसे ते त्यांना आम्ही देऊ। पण हे सर्व न्यायालयीन न्याय प्रविष्ट असून सुद्धा जाणून बुजून प्रत्येक जागी तक्रार दाखल करायच्या, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात तक्रार, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार, पोलीस स्टेशन, SP ऑफिस, कमिशनर ऑफिस, सगळीकडे खोट्या गोष्टी सांगून तक्रारी द्यायच्या। म्हणजे मानसिक दबाव, मानसिक त्रास देणे, बदनामी करणे या सगळ्या गोष्टी त्याचा उद्देश आहे। प्रत्येक वेळेस आजपर्यंत 17-18 तक्रारी झाल्या, 17-18 तक्रारीला प्रत्येक वेळेस जाऊन उत्तर देऊन प्रत्येक गोष्टीची सगळ्या गोष्टी दिल्या, त्यांचे अहवालही घेतलेत। हे सगळे खोट्या गोष्टी आहेत। प्रत्येक जागी ह्याच पद्धतीने प्रत्येक ऑफिसेसला मंत्रालयातील कर्मचारी म्हणून तिथून कोणाच्या माध्यमातून फोन लावून टाकून दबाव टाकण्याचा याचा प्रयत्न असतो आणि हा मानसिक त्रास आहे, मानसिक छळ आहे।
आणि दबाव टाकून आणि वैद्यकीय सेवेमध्ये सगळ्या गोष्टींना अडथळा निर्माण व्हायला लागला. प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी वेळ जातोय. मागचे 15 दिवस झालं पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली आहे आर्थिक गुन्हे शाखा विभागामध्ये. मागचे 15 दिवस झालं त्याच्या स्टेटमेंट, त्याचे डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टी मी देण्यामध्ये तिथं आहे. त्यामुळे रुटीन काम जे चालू आहे, रुग्ण सेवा चालू आहे, या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला. आपल्याकडे शासनाची योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले, त्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे येतात. या सगळ्या कार्यामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागला. मी डॉक्टर प्रशांत मिरगेवाड एज्युकेशन मेडिकलमध्ये भागीदार होतो. आम्ही एकूण 4 भागीदार होतो. अनुज सकवान, रेणुका मोरे त्यांची पत्नी व दीपा सकवान यांच्या वहिनी, जगदीश सकवानच्या मिसेस. आम्ही 4 जणांनी 2018 ते 23 या काळामध्ये मेडिकल चालू केले. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणाची अफरातफर केली असे आम्हाला निदर्शनास आले. जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपये त्यांनी हिशोब मला दाखवला नाही. जेव्हा मी हिशोब मागायला गेलो तर तो मला वेगळ्या प्रकारे टॉर्चर करत होता, फोन लावून दबाव टाकत होता आणि दबावामध्ये तो त्रास देण्याचा प्रयत्न होता. आता माझ्या पत्नी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्या ठिकाणी त्याच्या नावावर काही त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. मी संबंधित प्रकरण सर्व स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांना पण दिलं आणि सिव्हिल हॉस्पिटलला पण दिलं. व्यक्तीचं नाव काय हो? आपले संबंध कोणत्या प्रकारे? हा माझा हा पहिला मित्र होता जगदीश सकवान आणि यांनी हे मेडिकल चालू केलं होतं सर्व. आणि अनुज सकवान हा पार्टनर होता. त्याच्या नाव त्याच्या पत्नी दीपा सकवान आणि अनुज सकवानच्या मिसेस रेणुका मोरे. 4 जणांमध्ये आम्ही भागीदारी व्यवसाय चालू केला होता.